डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण आज पेशव्यांचा गणपती या विषयावर माहिती पाहूया. महात्मा फुले यांचा गणपती या शीर्षकाचं एक पुस्तक माझं पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव येथील सनय प्रकाशन यांनी प्रकाशित केलं. यामध्ये महात्मा फुलेंचा गणपती हा एक मुख्य लेख आहे, पेशव्यांचा गणपती हा एक लेख आहे आणि गणपतीची भानामती असे 3 लेख आहेत. तर महात्मा फुलेंचा गणपती या विषयावर आपण यापूर्वी माहिती पाहिली आहे. पण पेशव्याचा गणपती कशा प्रकारचा होता? कारण असा आपला समज आहे की लोकमान्य टिळकांनी गणपतीला सुरुवात केली या उत्सवाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला, आणि त्याच्या 1893 मध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने भाऊसाहेब रंगारी यांनी त्यांची जी तालीम होती त्या ठिकाणी गणपती उत्सवाला सुरुवात केली. महिषासूर मर्दिनीचं जे चित्र किंवा शिल्प आपण पाहतो त्यावर त्यांनी गणपतीची पहिली मूर्ती बेतली होती आणि आता त्या गोष्टीला 100 वर्षाच्याही काळ, 125 वर्ष होत आहेत. तर अशा काळामध्ये सुद्धा तीच मूर्ती त्या ठिकाणी अजूनही ते ठेवतात. म्हणजे अशा तऱ्हेने एक सातत्य त्यांनी त्या मूर्तीच्या रूपात ठेवलं आहे आणि त्यातून त्यांचा उद्देश स्पष्ट होतो. टिळकांनी त्याची नक्कल केली म्हणता येईल किंवा त्यांचं अनुकरण केलं असं म्हणता येईल आणि त्यांनी केसरी वाड्यात, जो पूर्वी गायकवाड वाडा होता, बडोद्याचे जे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना राहायला दिला होता, त्या वाड्याचं रूपांतर नंतर केसरी वाड्यात झालं. आता त्याला केसरी वाडा म्हणतात. त्या ठिकाणी पहिल्यांदा गणपतीचा हा उत्सव त्यांनी सुरू केला. हे दोन्ही उत्सव सार्वजनिक स्वरूपाचे होते, ज्या सर्वसामान्यांना सहजपणे सहभाग घेता येत होता. पण गणपती उत्सवाचा प्रारंभ जो झाला तो पेशव्यांच्या काळात. तर ती जी माहिती आहे ती या लेखामध्ये आली आहे. तर हा लेख 2020-22च्या दरम्यान किंवा अलीकडे साप्ताहिक चित्रलेखात प्रकाशित झाला. त्याच्यामध्ये जी माहिती आली 2016ची गोष्ट असावी बहुतेक. आर्यांच्या सणांचा इतिहास नावाचं एक पुस्तक दुभाषी नावाचे एक जे लेखक होते, ऋग्वेदी नावाने लिहायचे, त्याला 100 वर्ष झाली. त्या दरम्यान मी हा लेख बहुता लिहिला होता आणि त्यात गणपती उत्सवाचं काय स्वरूप होतं त्याची माहिती दिली होती. तर हा जो गणपती आहे सार्वजनिक स्वरूपाचा, तो माधवराव पेशव्यांच्या काळात सुरू झाला. हा जो लेख आहे छोटासाच लेख आहे, त्यामुळं त्याच्या आधारे आपण ही माहिती पाहू. गणपती या शब्दाच्या उच्चारणाबरोबर आपणासमोर गजमुखी दैवताची प्रतिमा उभी राहते. इतके गणपती व गजमुखी अर्थात गजानन म्हणजे हत्तीचे तोंड असलेल्या मूर्तीचं नातं जे आहे ते दृढ झालंय. परंतु दक्षिण भारतात हत्तीचे मुख असलेल्या गणपतीची उपासना, हत्तीचे मुख नसलेल्या गणपतीचेही उपासना प्रचलित आहे.
त्याला नरमुखी विनायक किंवा आदिविनायक या नावानेही संबोधलं जातं. अगस्थियार या संप्रदायात या गणपतीची पूजा केली जात असून तोच सर्वात प्राचीन गणपती आहे असं या संप्रदायाच्या उपासकांचं मत आहे. यावर आपण स्वतंत्र भाग पाहणार आहोत, विनासोंडेचा गणपती या शीर्षकाखाली. म्हणजे हत्तीचा तोंड असलेला गणपती त्यानंतरचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असं असेल तर हत्तीचे तोंड असलेला गणपती कसा व कोणत्या काळी पूजला जाऊ लागला हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजवर अनेक अभ्यासकांनी केला आहे. यापूर्वीच्या आपल्या काही भागामध्ये आपण ही चर्चा केली आहे. या ठिकाणी पुन्हा हरकत नाही आपण त्याची पुनरावृत्ती करायला, उजळणी करायला. हा गजमुखी गणपती जो आहे त्याचं मूळ कशात आहे, तर गणपती हा शब्द गणांचा प्रमुख या अर्थाचा आहे. लोकायत संप्रदाय जो होता ज्याचा उल्लेख वैदिकांनी नास्तिक संप्रदाय म्हणून केला आहे. कारण ते लोक यज्ञ संस्था मानत नव्हते आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था मानत नव्हते. सोबतच त्यांनी वेदाचं प्रामाण्य सुद्धा नाकारलं. या तीन गोष्टी जे नाकारतात त्यांना वैदिकांनी नास्तिक म्हटलं. आणि मग नास्तिक दर्शनामध्ये पहिला समावेश जो केला गेला तो लोकायत दर्शनाचा. त्यानंतर जैन दर्शन सुद्धा ह्या तीनही संस्था मानत नाहीत वैदिकांच्या, आणि बौद्ध दर्शनाने त्याला प्रखरपणे विरोध केला. तर ह्या तीनही दर्शनामध्ये जे नास्तिक दर्शन म्हणून ओळखले जातात त्या तीनही दर्शनामध्ये गणपतीचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. त्याला कारण काय, तर हे तीनही दर्शनाचे जे कर्ते आहेत किंवा समर्थक आहेत किंवा पुरस्कर्ते आहेत ते लोक लोकशाही व्यवस्था मानतात. म्हणजे मुळात गणपती हा लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कर्ता होता किंवा अशा प्रकारची व्यवस्था लोक मानत होते, गण समाजात मानत होते. तर अशा लोकांच्या प्रमुखाला गणपती असं म्हटलं जातं. लोकशाही पद्धतीने त्याची निवड होते. असे प्राचीन गण एकमेकांपासून वेगळे ओळखले जावेत यासाठी काही विशिष्ट प्रकारची चिन्ह धारण करीत असत. या चिन्हांना कुलचिन्ह, इंग्लिशमध्ये त्याला टॉटे म्हणतात, या गणचिन्ह या नावांनी ओळखलं जात असे. ज्या परिसरात प्राचीन मानवी समूह राहत असत त्या परिसरात जे प्राणी, पक्षी, वनस्पती किंवा वस्तू, डोंगरासारखे नैसर्गिक घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याची ओळख म्हणजे आपण ज्याला लँडमार्क म्हणतो. तर लँडमार्क हे कृत्रिम असतात, पण आपण ओळख म्हणून लोकेशन जेव्हा सांगतो जवळपासचं कोणतं ठिकाण आहे तसं ओळख देण्याची पद्धत होती, ते गणचिन्ह किंवा कुलचिन्ह म्हणून प्रचलित होत असे. तर त्या चिन्हाची जी काही प्रतिमा आहे ती आपल्या मुकुटावर, डोक्यावर, मुकुट तर राजाला असतो पण सर्वसामान्य माणसाला टोपी असते किंवा शिरस्त्राण असतं, त्याच्यावरती धारण करत असतात. धार्मिक कार्यात किंवा विशिष्ट प्रसंगी अशा कुलचिन्ह वाचक वाचक पशुपक्ष्यांचे मुखवटे आपल्या शिरावर धारण करून नृत्य करण्याची परंपरा प्राचीन मानवी समाजात होती. तशीच ती आजही जगातील सर्वच आदिम टोळ्यांमध्ये आढळते. अशा मुखवट्यांमध्ये विशिष्ट अशी शक्ती असते व त्यांना शिरावर धारण करणाऱ्या टोळी प्रमुखामध्ये तिचा संचार होतो. त्यामुळे टोळीवर येणारी संकट तसेच व्यक्तिगत अडीअडचणी दूर करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते. अशी धारणा आदिवासींमध्ये आजही आहे. जगातल्या बहुतांश आदिवासींमध्ये अशा तऱ्हेची कुलचिन्ह धारण करण्याची प्रथा अजूनही आहे. प्राचीन गणसमाजाचे अवशेष अशा रूपात आजही आदिवासी जमातीमध्ये शिल्लक आहे. कुलचिन्ह किंवा गणचिन्हांच्या मुखवट्यांच्या पूजनामधून दैवत कल्पना विकसित झाली असं मानवशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हनुमान, नारसिंह, वराह इत्यादी हिंदू धर्मातील जी दैवत आहे ती अनुक्रमे वानर, सिंह आणि डुक्कर या प्राण्यांच्या कुलचिन्हामधून प्रचलित झाली. ती त्या त्या गणांच्या प्रमुखाची अर्थात गणपतींची प्रमुख होत, प्रतीक होत. आता गणपती हा शब्द आज आपण हत्तीच्या मुखाचा या अर्थाने, ज्याला गजानन असं आपण म्हणतो, गजमुख गणपती, पण इतरही प्राण्यांच्या मुखवट्यांचे गणपती होते आणि त्यांची स्वतंत्र पूजा होत होती. त्यातून मग दैवत निर्माण झाली, त्याचं रूपांतर दैवतात झालं. या सर्वात प्राचीन जो गणपती आहे तो शिव आहे. शिवाला सुद्धा गणपती या नावाने संबोधलं गेलं आहे, महादेवाला. तर प्राचीन भारतातील ब्रात्य जमातीचा महोदेव, महोदेव शब्द आहे मुळात, त्याला पुढे महादेव म्हटलं गेलं, तोच रुद्रशिव होय असं अभ्यासक मानतात.
या गणपतीच्या गणात हत्ती ज्याचं कुलचिन्ह होतं अशा गणाचा समावेश झाल्यानंतर गजमुख गणपती हा शिवपुत्र म्हणून संबोधला गेला. दोन गणांमध्ये सामरस्य निर्माण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अशी नाती मानण्याची परंपरा जगातील सर्वच संस्कृतीमध्ये होती. गणपती हा केवळ गजमुखच नव्हे तर अनेक प्राण्यांच्या मुखवट्यांना धारण करणारा असे. गणसंस्था ही भारतातील एक लोकशाही संस्था होती. तर गणपती हा त्या संस्थेचा लोकशाही पद्धतीने निवडलेला प्रतिनिधी होता. व्रात या नावाने त्या गणांना संबोधलं जाईल. कष्ट मांडणाऱ्या, कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह, या या अर्थाचा व्रात हा शब्द आहे. अशा समूहातील लोकांना व्रात्य या शब्दाने वैदिकांनी संबोधले. या व्रात्यगणातील एक विद्वान दृश्यमध हा होता. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाचा तो कर्ता होय. त्याने आपल्या नेत्याचे स्तवन गणानाम ताम गणपतीम हवामहे या रुचीतून केलेलं आढळतं. अभ्यासकांनी ते ब्रह्मणस्पती या देवतेचं स्तवन मानून गजमुख गणपतीशी त्याचा काही संबंध नाही असं म्हटलंय. वैदिकांचा ग्रंथ असलेल्या ऋग्वेदात गणपतीचं स्तवन आढळतं, परंतु त्यानंतरच्या तांड्य ब्राह्मण, मानव गृहसूत्र, याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती इत्यादी ग्रंथामध्ये मात्र गणपतीची निंदा आहे. ही गोष्ट या पूर्वीच्या अनेक भागात आपण पाहिली आहे. त्यावरून गणपतीचा विरोध वैदिकांनी का केला? कारण गणपती ही संस्था लोकशाही व्यवस्था मांडणारी होती आणि वैदिक हे लोकशाहीला मांडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी ही निंदा केली. तर ही जी भूमिका आहे वैदिकांची ती राजेशाही या व्यवस्थेला पूरक आहे. गणपती हा आर्यपूर्व द्रविड संस्कृतीतील नेता असल्यामुळे त्याची निंदा ब्राह्मण ग्रंथ आणि स्मृती ग्रंथामध्ये असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढलाय. विशेष म्हणजे वैदिकांनी ज्याला विघ्नकर्ता मानलं तो गणपती विघ्नहर्ता कसा झाला यावर बरीचशी चर्चा आपण सुद्धा केली आहे. अनेक अभ्यासकांनी त्यावर विस्तृतपणे संशोधन आणि लेखन केलंय. तर त्या सगळ्याचा परामर्श आपण यापूर्वी घेतला, या ठिकाणी त्याची गरज नाही. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात गजमुखी मुखवटा आढळलाय. त्यावरून गजमुख गणपती 5000 वर्षापूर्वी पूजला जात होता असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढला. अफगाणिस्तानमधील उत्खननात गजमुख गणपतीची शिल्प आढळली आहेत. पिलुसार या नावाने तेथे त्या गणपतीची उपासना इसवी सन पूर्व 6व्या शतकात होत होती. यावरून गजमुख गणपती हा प्राचीन भारतात 2,500 ते 5,000 वर्षापूर्वी पूजला जात होता असं मानायला हरकत नाही. परंतु इसवी सनाच्या 6व्या शतकात मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणतः 1200 वर्षानंतर 6-6-12 तर भारतात त्याची पूजा व्हायला सुरुवात झाली आणि गणपतीच्या मूर्त्या तयार झाल्या. त्यामुळे या काळात गणपतीची उपासना रूढ झाली असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेला आहे. इसवी सनाच्या 13व्या शतकात गणेश पुराणाची रचना झाली व त्यात पार्वतीच्या मळापासून गणपती निर्माण झाला अशी कथा पुराणिकांनी रचली. तीच आठ प्रचलित आहे. त्यातून प्राचीन काळी मानवी शिराच्या जागी हत्तीचे शिर लावण्या इतपत शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी भारतात प्रगत झाली होती अशी शेखी मिरवणारी तर्कट करण्यापर्यंत काहींनी बदल गाठले. म्हणजे अज्ञानापोटी अगदी प्रधानमंत्री पदावर असलेल्या एका व्यक्तीने सायन्स काँग्रेसमध्ये असं विधान केलं की गणपतीचं हे जे प्रतीक आहे ते म्हणजे मानवी धडावर हत्तीचं जे मुख आहे ते लावण्याची पद्धत रूढ होती. म्हणजे तशा प्रकारची शल्य चिकित्सा होत होती. असं मूर्खपणाचं विधान कोणी करू शकते. मूर्खपणाला काही अंत नाही. तर मानवाच्या धडावर मानवाचं हत्तीचं शिर कसं असेल हा तर्क त्यांच्या डोक्यात येत नाही. हाच प्रश्न पुराणिकांना जेव्हा पडला त्यांनी मग पार्वतीच्या शरीरावर साचलेल्या मळातून गणपती बनला अशी कथा तयार केली. म्हणजे आताचे राज्यकर्ते आणि पूर्वीचे पुराणिक यात काही फारसा फरक नाही हे यातून दिसतं. तर गणपतीचं खरं रूप मात्र त्यामुळे शोधायला अडथळा होतो. पेशव्यांनी आपलं कुलदैवत मानून गणपतीला स्वीकारल्यानंतर मात्र गणपती केवळ ब्राह्मणांपुरताच सीमित झाला. आपण यापूर्वीच्या भागात गणपतीचं ब्राह्मणीकरण कसं झालं 13व्या शतकात लिहिलेल्या पुराणांनी जे भृगू गोत्राच्या लोकांनी ब्राह्मणांनी ते रचलं तर त्यामुळे त्यात ब्राह्मणीकरण झालं. कारण त्यात गणपतीचे आईवडील बदलून टाकण्यात आले. जैविक पिता बदलवण्यात आला. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल फादर बदलवण्याचं काम जेम्स लेननी केलं. अगदी तोच प्रकार 13व्या शतकात भृगू गोत्रातल्या ब्राह्मणांनी केला होता. तर त्यामुळे मग ब्राह्मणांना असं वाटलं की हे आपलंच आहे, आपलं दैवत आहे. म्हणजे अशा तऱ्हेने द्रविडाच्या एका नेत्याची वाटचाल ब्राह्मणीकरणाकडे झाली
या विषयावर आपण चर्चा यापूर्वी केलाय. आता पेशवे जे होते ते चित्पावन ब्राह्मण होते आणि त्यांचं कुलदैवत गणपती झालं. त्यामागची कारणं कोणती याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. मुख्य प्रधान किंवा त्याला पंतप्रधानी म्हणता येईल किंवा सर कारकुन म्हणजे कारकुनांचा प्रमुख या अर्थाचा पेशवा हा फारशी भाषेतला शब्द आहे. मुसलमानी अंमलात तो प्रचलित झाला. गणपतीचे पहिले पेशवा शिवछत्रपतींचे पहिले पेशवा किंवा मुख्य प्रधान म्हणून श्यामराज रांझेकर यांचा, तर महादेव यांचा दुसरे मुख्य प्रधान या नात्याने इतिहासात उल्लेख आढळतो. इसवी सन 1672 नंतर मोरोपंत पिंगळे यांची पेशवे म्हणून नेमणूक शिवरायांनी केली. शिवपुत्र संभाजीच्या काळातही आरंभी तेच या पदावर होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा थोरला मुलगा निळो मोरेश्वर हा मुख्य प्रधान झाला. संभाजीपुत्र शाहू मोगलांच्या कैदेतून सुटल्यानंतर निळो मोरेश्वरचा भाऊ बहिरू मोरेश्वर हा इसवी सन 1713 पर्यंत मुख्य प्रधान या नात्याने काम करत होता. शाहूने कोकणातील श्रीवर्धन येथील भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ या कर्तबगार तरुणाला मुख्य प्रधान म्हणून नेमलं. त्याचा थोरला मुलगा पहिला बाजीराव याला त्यानंतर शाहूने पेशवेपदाची वस्त्र दिली. हा अतिशय कर्तबगार होता म्हणून शनिवार वाड्यासमोर त्याचा पुतळा उभारण्यात आलाय. तर त्याच्यानंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे या त्याच्या थोरल्या मुलाकडे पेशवेपद आलं. या नानासाहेब पेशव्यांनीच आपल्या वाड्यात पहिल्यांदा गणपती उत्सव सुरू केला. आपण यापूर्वी माधवराव पेशव्यांचा उल्लेख केलाय, पण हा लेख जेव्हा लिहिला तेव्हा जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार नानासाहेब पेशवे यांनी आपल्या वाड्यात गणपती उत्सव सुरू करण्याची प्रथा सुरू केली. म्हणजे पहिला गणपती उत्सव हा नानासाहेब पेशवेच्या काळात. त्यांच्याबरोबर थोरले माधवराव अमृतराव हे सुद्धा गणपतीचे उपासक होते. म्हणजे माधवराव पेशव्याचा संबंध आहे. गणेशोत्सवाचा प्रारंभ नानासाहेब पेशव्यांनी केलाय खराय, परंतु त्यापूर्वी गणपतीची उपासना होत नव्हती असं नाही. गणपती आपापल्या घरी लोक बसवत होते, गणेश चतुर्थी साजरी करत होते, गणेश जन्म हा साजरा करत होते. शिवछत्रपती शंभू महादेव व तुळजाभवानी यांचे उपासक होते. तरी लोकभावनांचा आदर करून त्यांनी अनेक गणेश स्थानांना देणग्या दिल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे पुण्यातील जो कसबा गणपती आहे त्याची स्थापना मातोश्री जिजाऊंनी केलेली आहे. पेशव्यांनी गणपती हे आपलं कुलदैवत मांडण्यामागे कोणती कारण असावी याविषयी नेमकी माहिती मिळत नाही, पण त्यांच्या काळात गणेशोपासना प्रतिष्ठित झाली असावी असं दिसतं. शिवकालात मात्र एक क्षुद्र दैवत म्हणून गणपतीकडे पाहिलं जात होतं. शूद्र म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकांचं दैवत म्हणून त्याला हिणवलं गेलं असावं. संत तुकारामांच्या गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ या काव्यरचनेतून आपल्यास त्याचा प्रत्यय येतो. वारकरी संप्रदायात गणपतीला महत्वाचं स्थान त्या काळात नव्हतं हे यावरून दिसून येतं. पेशव्यांनी गणपतीचा कुलदैवत म्हणून केलेला स्वीकार हा तत्कालीन तंत्र मार्गातील गणपतीचं असलेलं महत्व सांगणार आहे. त्याचप्रमाणे गणेश पुराणातील गणेशावताराचं ब्राह्मणी रूप हे सुद्धा यामागं कारणीभूत आहे. गणेश पुराण एक उपपुराण असं म्हणजे मुख्य जी 18 पुराणं सांगितली जातात त्यात गणेश पुराणाचा समावेश नाही. ते उपपुराण आहे, उशिरा रचलेलं आणि दुय्यम स्वरूपाचं असं आहे. आणि यापूर्वी असं मानलं जात होतं की ते 8व्या शतकात रचलं, पण अलीकडे जे संशोधन हाजरा यांनी केलंय त्यांचं म्हणणं आहे की 13व्या शतकात हे पुराण रचलं गेलं. 13वं शतक हे वैदिक ब्राह्मणी धर्माच्या पुनर्जीवनाचं शतक आहे. हेमाद्री पंडिताच्या व्रत शिरोमणी या ग्रंथातील कर्मकांडांनी महाराष्ट्रातील सुखवस्तू लोकांना पुरेपूर ब्राह्मणी धर्माचरणी बनवले होते. या काळाचा फायदा घेऊन गणेश पुराण रचणाऱ्या पुराणिकांनी गणेशाचे माता पिता म्हणून कश्यप आणि आदित्य यांना पुढे केले. शिवपार्वती या गणेशाच्या प्रचलित माता पित्यांना दूर करून गणेशाचं पूर्णपणे ब्राह्मणीकरण केलं. त्याच्या मौंजीचे सविस्तर वर्णन गणेश पुराणात येतं. या कथेचा प्रभाव म्हणून पेशव्यांना कुलदैवत या नात्यानं गणपतीला स्वीकारणं सहज शक्य झालं असावं. त्यामुळे पेशव्यांच्या प्रभावाखाली पुण्याच्या आसपासच्या गणेश स्थानांना अष्टविनायक म्हणून ओळखलं गेलं. त्यापैकी अनेक स्थानांचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. गणपतीच्या उपासकांच्या संप्रदायास गाणपत्य संप्रदाय या नावाने ओळखलं जातं. इसवी सनाच्या 5व्या ते 9व्या शतकाच्या दरम्यान हा संप्रदाय उदयाला आला असं डॉक्टर राघव भांडारकर यांनी म्हटलंय. या संप्रदायात
महागणपती, हरिद्रा गणपती, उच्छिष्ट गणपती, नवनीत गणपती, स्वर्ण गणपती आणि संतान गणपती असे गणपतीचे 6 प्रकार मानले गेले. गुप्त आणि प्रकट असे या संप्रदायात 2 उपासना संप्रदाय होते. म्हणजे गुप्तपणे काही उपासना होत होत्या आणि काही प्रकटपणे होत होत्या. गाणपत्य संप्रदायात गणपतीला शिवाचा प्रतिस्पर्धी म्हणजे मुलगा नाही तर प्रतिस्पर्धी मानलाय आणि सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानला गेला. अशा रीतीने गणपतीचं श्रेष्ठत्व वाढल्यावर शक्ती गणपती या नावाने त्यात 5 उपसंप्रदाय झाले. म्हणजे गणपतीचा गाणपत्य संप्रदाय तर होताच, पण शक्ती गणपती नावाची एक संकल्पना ज्या पुढे आली शाक्त संप्रदायाच्या प्रभावाने, तेव्हा मात्र आणखी 5 उपप्रकार त्यात पडले. त्यात पहिला प्रकार जो आहे तो उच्छिष्ट गणपती आहे. तो कसा आहे त्याची जी माहिती पुराणांनी दिली आहे त्यानुसार लाल वर्ण आणि चतुर्भुज म्हणजे 4 त्याला भुजा आहेत. दुसरा आहे महागणपती, तो रक्तवर्ण म्हणजे तोही लाल वर्णाचा आणि त्याला 10 भुजा आहेत. तिसरा जो आहे ऊर्ध्व गणपती, तो सुवर्णपीत वर्ण म्हणजे सोन्यासारख्या पिवळ्या रंगाचा आणि 6 भुजांचा, त्याला 6 हात आहे. म्हणजे उच्चिष्ट गणपती हा चतुर्भुज आहे, महागणपती हा दशभुजा 10 भुजा असलेला, तर ऊर्ध्व गणपती हा षडभुज म्हणजे 6 भुजा असलेला. पिंगल गणपती नावाचा एक प्रकार यात आहे, त्याचा रंग पिंगट वर्ण आणि 6 भुजा आहे त्याला. आणि लक्ष्मी गणपती नावाचा जो प्रकार आहे तो शुभ्र रंगाचा आहे, तो चतुर्भुज किंवा अष्टभुज. या सर्व गणपती बरोबर त्याच्या शक्ती म्हणजे स्त्रिया असतात, म्हणजे स्त्रियांशिवाय तो नसतोच. स्वतंत्र गणपतीचं काही स्थान नाही. आणि शाक्त संप्रदायामध्ये पुरुष हा स्त्रियांशिवाय अपुरा आहे, अपूर्ण आहे असं तत्वज्ञान मांडल्यामुळे गणपतीला त्यांनी शक्ती दिल्या. तर ह्या तंत्रमार्गाचा प्रभाव या सगळ्या गणपतीच्या प्रकारावर आहे. हा स्वीकार जेव्हा जैन आणि बौद्ध धर्मात झाला तेव्हा त्याही दोन्ही धर्मामध्ये गणपतीची उपासना रूढ झाली. बौद्ध धर्मानुयायांनी गणपतीची उपासना भारताबाहेर नेली. मग जेव्हा 8व्या शतकामध्ये वज्रयान पंथाने गणपतीला स्वीकारलं आणि त्यानंतर मग 11व्या शतकाच्या दरम्यान भारताबाहेर जे काही बौद्ध धर्मातील पंथ संप्रदाय गेले तर तिथे गणपतीला सोबत ते घेऊन गेले किंवा चीनमध्ये सुद्धा घेऊन गेले. तर बौद्ध धर्मानुयायांनी अशा तऱ्हेने गणपतीला वैश्विक केलं. पेशवाईत गणयाग नावाने गणपतीच्या उपासनेचा एक गूढ प्रकार अस्तित्वात आला. अतिशय रहस्यमय, गूढ आणि गुप्त असा हा प्रकार आहे. गणयाग करणाऱ्या ब्राह्मणाला गणयाजी, जो अशा तऱ्हेने ही गणयाग करतो त्याला गणयाजी म्हटलं जात असे. मनुस्मृतीमध्ये गणयाजींना ते पापी असल्यामुळे श्राद्धात बोलवू नये असं म्हटलंय. म्हणजे असे जे ब्राह्मण आहे गणयाजी, त्यांना आपल्या घरामध्ये श्राद्ध असेल तर त्याला बोलू नये, म्हणजे बहिष्कृत असे लोक होते. पेशव्यांनी मात्र या मनूच्या आदेशाला केराची टोपली दाखवत म्हणजे त्यांना नाकारत, मनुस्मृतीलाच नाकारत गणयाग नावाचा जो तंत्रमार्गी उपासना प्रकार होता त्याला प्रतिष्ठा दिली. त्यातून अनेक अनेक तंत्रप्रधान गणेश स्थानं त्यांनी निर्माण केली. त्या जी होती त्यांना प्रतिष्ठा दिली. त्याचप्रमाणे आपल्या वाड्यात गणपती उत्सवाचा प्रारंभ केला. अशा तऱ्हेने गणपती जो तंत्र संप्रदायातला देव आहे किंवा दैवत आहे, त्याला पेशव्यांनी प्रतिष्ठा दिली. तो कसा होता, जेव्हा ते गणपती उत्सव साजरा करत असत त्याचं स्वरूप काय, त्याची माहिती उपलब्ध आहे. तर हा जो गणपती उत्सव आहे त्याचा सविस्तर वृत्तांत जरी नसला तरी पेशवे दप्तरातील काही कागदपत्रामधून त्याचं स्वरूप आपणास कळू शकतं. अविनाश सहस्त्रबुद्धे नावाचे एक लेखक आहे, त्यांनी गणेशोत्सवाविषयी शतकापूर्वीचा विचार, 100 वर्षापूर्वी गणपती उत्सव कसा सुरू झाला त्याची माहिती देताना पेशवाईतील गणेशोत्सवाची माहिती दिली आहे. तर त्याच्यानुसार पेशव्यांच्या वाड्यात गणपती पूजनाची उत्सवाची सुरुवात नानासाहेबांनी केली. शनिवार वाड्यात झालेल्या गणेशोत्सवाविषयी पेशवे दप्तरात जो उल्लेख आहे पृष्ठ क्रमांक 125 वर आणि त्याचा जो भाग आहे तो 18वा आहे. त्यात असं म्हटलं आहे की 1761 साली या उत्सवात 51 हरदास किंवा गोसाई होते. हरदास म्हणजे कीर्तनकार, गोसाई म्हणजे पूजा करणारे, भजन करणारे. 106 नृत्य कुशल कलावंतिनी होत्या. कलावंतिणीला नृत्य करण्याकरता बोलवलं जात होतं. 44 गवई होते, गाणारे लोक होते आणि बटवे म्हणजे नाटककार, नाटवेश मुळात तो. तर 7 पखवाज वाजवणारे. अशा तऱ्हेने
मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कलावंतांना बोलवलं जात असे. 10 गुरव कर्णेकरी. तर 10 गुरव कर्णेकरी. कर्णेकरी हा शब्द कर्णा वाजवणारी या अर्थाचा असला पाहिजे. तर अशा तऱ्हेने फार मोठ्या प्रमाणात कलावंत त्या ठिकाणी सहभागी होत होते. पेशव्यांचा हा गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत चालत असे. अशा तऱ्हेने तो 7 दिवसाचा होता. आज तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुक्ल शुद्ध चतुर्दशीपर्यंत चालतो. सांगली दप्तरात तो 14 दिवस चालून अनंत चतुर्दशी श्रीचे विसर्जन होत असल्याचा उल्लेख आढळतो. सवाई माधवरावांच्या शेवटच्या काळात मोठ्या धामधुमीत गणेशोत्सव साजरा झाल्याचा उल्लेख आढळतो. त्यानुसार यावेळी 181 कथेकरांच्या कथा झाल्यात व त्यांना 2155 रुपये बिदरागी देण्यात आली. याशिवाय 39 गवई, 4 कलावंतिणीचे ताफे, 43 गुरव पखवाजी, 25 वाजंत्री ताफे आले होते असा उल्लेख आहे. त्या सर्वांना अनुक्रमे 329, 1026, 123 व 240 रुपये तक्त बिदागी व त्याशिवाय कापड चोपड देण्यात आले अशी नोंद आढळते. या उत्सवात सहभाग घेणाऱ्या कामगारांनाही पोशाख व मिठाई देण्यात येत असे. गरिबांना शिदा वाटला जाईल व वाड्यात ब्राह्मणांना पंचपक्वान्नाचे भोजन दिले जाईल. म्हणजे सर्वसामान्य लोकांचाही सहभाग या गणपती उत्सवात होता असं यातून दिसतं. उत्सवाच्या शेवटल्या दिवशी फुलांनी मढवलेल्या पालखीत उत्सव मूर्ती ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढून तिचं नदीत विसर्जन केलं जात असे. त्यावेळी पेशवे पाय उतारा पालखी सोबत असत. पारसनिसांच्या सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार या पुस्तकात पेशव्याच्या गणपती उत्सवात इंग्रज रेसिडेंट मॅलेट हाही उपस्थित राहिल्याचा उल्लेख आहे. या गणेशोत्सवाला अधिक खर्चिक रूप आलं ते दुसऱ्या बाजीरावाच्या काळात. म्हणजे हा पेशवाईचा उत्तर काळ आहे. उत्तर पेशवाई त्याला म्हणतात. या बाजीरावाने आपल्या गणेशोत्सवात 1500 रुपये गणपती व रिद्धी सिद्धीच्या मूर्ती तयार करण्यासाठी खर्च करण्याचा व हंड्या जुंबरातून 1000 मोमबत्त्या तयार करण्याचा संकल्प केल्याचा उल्लेख पेशवे दप्तर भाग 32 पृष्ठ क्रमांक 30 वर आढळतो. पेशवाई सरदारांच्या वाड्यात होणाऱ्या गणेशोत्सवात गणेश दर्शनासाठी पेशवे जात असत. त्याचप्रमाणे सरदार मंडळीही शनिवार वाड्यातील गणेशोत्सवात हजर राहत असत. असा हा पेशवे व सरदारांच्या वाड्यांमध्ये होणारा गणेशोत्सव कसा मर्यादित होता याचं वर्णन महात्मा फुले यांच्या अखंडात आलंय. ते असं म्हणतात, अंत्यजासी दूर म्हणजे अंत्य म्हणजे जे अस्पृश्य मानले गेले लोक आहे त्यांना हा दूर सारतो. भटा लाडू देतो, ब्राह्मणांना फक्त मात्र लाडू देतो. नाकाने सोलितो कांदे गणू. हा जो संताप महात्मा फुलेंनी व्यक्त केलाय त्यामागे एक पार्श्वभूमी ही पेशवाईची आहे. सर्वसामान्यांचा सहभाग पेशवाईतील गणेशोत्सवात नसला तरी या उत्सवासाठी जी सजावट केली जात असे ती हिंदूप्रमाणे मुस्लिम कारागिरांचाही वाटा मोठा होता. आता आपण हिंदू मुस्लिम करतो आणि मुस्लिमांनी सहभाग घेतला म्हणून काही लोक निषेध करतात. त्यांच्यासाठी ही माहिती नवीन आहे. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी पेशवे दप्तरातील उपलब्ध कागदपत्रामधून ही माहिती उघडकीस आणली आहे. शनिवार वाड्यातील पेशव्यांच्या दरबाराला गणेश महाल या नावाने संबोधले जात असे. त्या सोन्याच्या गणपतीची स्थापना केली होती. त्याच्या साक्षीने प्रारंभी 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत असे. सोन्याच्या गणेश मूर्ती समोर एक मातीची गणेश मूर्ती ठेवून हा उत्सव साजरा केला जाईल. त्याच्या सजावटीसाठी एक भव्य आणि देखण्या मखराची निर्मिती केली जात असे. त्यासाठी पेशव्याच्या नकाशखान्यातील 20 ते 25 हिंदू मुस्लिम कारागीर 2 महिन्याच्या अथक परिश्रमातून हे मखर तयार करीत असतात. गणपतीला ज्या मखरात बसवायचं त्याच्या निर्मितीत हिंदूंप्रमाणे मुस्लिम कारागिरांचाही सहभाग होता. ही माहिती या ठिकाणी पांडुरंग बलकवडे यांनी दिली आहे. तर चितारी म्हणजे रंगवणारे, सुतार, सोनार, लोहार, जिनगर, कारागीर या कार्यात सहभागी होत असत. त्याचबरोबर नक्षीकाम, चित्रकाम, रंगकाम, आरसेकाम, लाकडावरील कोरीव काम आणि सोन्या चांदीच्या पत्र्यावरील कोरीव कामातून गणेशाचं मखर साकार होत असे.
त्यासाठी हजारो रुपये खर्ची घातले जात असत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात फैज खान, अमन खान दिल्लीवाले, धनसिंग कलकत्तेवाला, भगतराम उदयपूरवाला, फत्ते खान औरंगाबादकर, खेमकर्ण सारंगीवाला, बेनीराम उज्जैनवाला, जीवनराम चितोडवाला, उमेश सिंग स्वरमंडलवाला, सुलतानजी पर्वतीकर हे कलावंत आपली कला सादर करीत. म्हणजे कलावंतांचाही उल्लेख त्या ठिकाणी आहे. त्यात काही मुस्लिम सुद्धा कलावंत आहे, हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर नूरी रहमत, सुभाना सातारकरीण, अजब कुवर, मंदराणी हिलंगी, पन्ना सावर नूरकर, मतन पुणेकर, एसी सातारकरीण, मेहताब जाफराबादवाली यांचं नृत्य होतं. म्हणजे नर्तन करणाऱ्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम कलावंतणी, ज्याला नायकीन म्हणतात, त्यांचाही सहभाग होता. पेशवेकालीन गणेशोत्सवात हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कलावंतांचा सहभाग होता. ही भूषणावह गोष्ट आहे. परंतु पेशवाईनंतर अव्वल इंग्रजी कालखंडात जो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, त्याला हिंदू मुस्लिम दंग्याची पार्श्वभूमी होती. 1892 मध्ये पुण्यात हिंदू आणि मुस्लिम दरम्यानमध्ये मोठा दंगा झाला. त्यावर विचार करण्याकरता पुण्यातील पुढाऱ्यांनी वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी एक सभा भरवली. या सभेत हिंदू समाजाच्या एकतेसाठी मोहर्रमच्या धर्तीवर, म्हणजे मोहर्रमचं जे ताजिये निघतात, त्याचं अनुकरण करून आपण गणपती साजरा करावा असं ठरलं. म्हणजे मुस्लिमांच्याच विरोधात त्यांच्याच परंपरेचं अनुकरण करून गणपती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. त्यानुसार भाऊसाहेब रंगारी वैद्य, गणपतराव घोरवडेकर व नानासाहेब खासगीवाले यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. लोकमान्य टिळकांनी त्याचं अनुकरण करून इसवी सन 1894 साली विंचूरकर वाड्यात गणपती बसवला. आपण यापूर्वी गायकवाड वाडा म्हटलं, ते चुकीचं आहे. विंचूरकर वाड्यात बसवला. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ त्यांनी केला असं म्हणणं चुकीचं आहे. यामागे राष्ट्रीय चळवळीची प्रेरणा नसून हिंदू समाजाच्या एकीची भावना आहे. राष्ट्रीय वगैरे याला काही अर्थ नाही. हिंदू संघटन हा मुख्य हेतू त्याचा आहे. त्यातून पुढे मग RSS सारखी संघटना निर्माण झाली. म्हणजे तिच्या मुळाशी कोणकोणत्या घटना घडल्या हे पाहणं फार आवश्यक आहे. तर या गणेशोत्सवात सत्यशोधकांवर अतिशय खालच्या पातळीवर काव्य सादर केली जात असत. त्यामुळे हिंदू धर्मियातील विशिष्ट वर्गालाच एकत्र करण्याचा यामागे हेतू होता. सत्यशोधकांना ते काही हिंदू वगैरे काही मानत नव्हते असा त्याचा अर्थ होतो. पेशव्यांच्या गणेशोत्सवाचेच पुनरुज्जीवन या रूपानं झालं असं म्हणावं लागतं. या निमित्तानं पेशवाईतील एका अनोख्या गणपतीचा उल्लेख करणं योग्य वाटतं. तो गणपती म्हणजे तांडव गणपती. म्हणजे हा जो गणपती उत्सव होता पेशव्यांचा, तो तंत्र संप्रदायाच्या प्रभावाखाली होता. त्याचा एक पुरावा इतिहास संशोधन मंडळ जे आहे, भारत इतिहास संशोधन मंडळ पुण्याचं, त्याच्या एका वार्षिकात मला मिळाला. आणि पुण्यात मी गेलो असताना त्यांचे सर्वच वार्षिक मी खरेदी केले. 1955-56 दरम्यानचं साधारण 70 वर्षापूर्वीचा हा अंक आहे. तर पेशवाईच्या गाणपत्य संप्रदायाचा प्रभाव वाढला होता. त्याचे हेडी स्वरूप तांडव गणपती या प्रकरणातून दिसून येते. यावर ल. जोशी यांच्या भारत इतिहास संशोधन मंडळाच्या 1947, मी 55-56 म्हटलं, 47 ची गोष्ट आहे, त्या आषाढ आश्विन या त्रैमासिकातील लेखानं प्रकाश टाकला. म्हणजे साधारणतः 75-76 वर्षापूर्वी या अंकामध्ये ही माहिती आहे. ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड 2 मधील पृष्ठ 28 वर हा लेख प्रकाशित झालाय. त्यात लेखकानं राघोबादादा पेशवे याने केलेल्या तांडव नृत्य गणपतीची माहिती दिली आहे. पेशवेपदाची लालसा असलेल्या या कर्तृत्वशून्य माणसानी किती खालची पातळी गाठली होती त्याचं दर्शन या माहितीतून आपल्याला दिसतं. त्याच्याविषयी लेखक म्हणतो, स्वपराक्रमापेक्षा मंत्रतंत्र, जादू टोणे यावर त्यांचा भर फार असे. मंत्रतंत्रानेच आपली महत्वाकांक्षा सिद्धीत जाईल असा त्यांचा मानसिक विकास होता. थोरल्या माधवराव पेशव्याच्या काळात राघोबादादाच्या मंत्रतंत्राशी संबंधित अनुष्ठानास फारसं प्रोत्साहन मिळालं नाही. परंतु त्यांच्यानंतर पेशवे पदावर आलेल्या नारायणरावाच्या काळात त्यांनी उचल खाल्ली. सखाराम बापूने त्यांना पेशवेपदासाठी प्रवृत्त केलं. त्यासाठी ते मांत्रिकाचा शोध घेत होते. राघोबांच्या मनातील हेतू जाणून तत्कालीन म्हैसूर प्रांतातला कोत्रकर
या आडनावाचा एक ब्राह्मण त्यांना भेटला व त्याने त्याला तांडव नृत्य गणपतीचं अनुष्ठान करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्याने एका पत्र्यावर कोरलेली तांडव नृत्य गणपतीची प्रतिमा दिली. त्या ब्राह्मणाला राघोबांनी भेट म्हणून मोठा नदीच्या काठी शेख सल्ल्याच्या शेजारी पुण्यात एक नवी सुंदर दुमजली हवेली बांधून दिली. कोत्रकरांनी जी प्रतिमा राघोबांना दिली ती पंचधातूच्या 1.5-2 वीत जाडसर पत्र्यावर गणपती तांडव नृत्य करीत आहे अशा स्वरूपात कोरलेली होती. स्वतःला पेशवाई मिळावी या हेतूने राघोबांनी या गणपतीचं अनुष्ठान सुरू केलं. अगदी नारायणराव पेशव्याचा खून होत होता तेव्हा ते या अनुष्ठानात होते. त्यामुळे नारायणरावच्या खुनात आपणास यश आलं. या समजुतीनं त्यांनी नारायणरावच्या रक्ताने तांडव नृत्य गणपतीला न्हाऊन काढले असं म्हणतात. किती क्रूरपणा आणि किळसवाणा हा प्रकार आहे. राघोबाने पेशवेपद प्राप्त केले व ते स्वारीवर निघून गेले. राघोबाचा शिष्य शेडाणीकर या नावाचा एक तरुण होता. त्याने तांडव नृत्य गणपतीची प्रतिमा चोरून आपल्या शेडाणी या गावातल्या एका पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवली. तेथून एका साताऱ्याच्या ब्राह्मणाने ती लांबवली. या गणपतीच्या अनुष्ठानाने आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात असा त्याचा हेतू असावा. याविषयी अशी समजूत प्रचलित झाली की साताऱ्याच्या गोडबोले शास्त्री या संन्याशाच्या स्वप्नात तो गणपती गेला. 100 वर्षापूर्वीची ही घटना आहे असं म्हटलं जातं. कामत आडनावाच्या आपल्या शिष्यास गोडबोले शास्त्रींनी त्या गणपतीचा शोध घेण्यास सांगितलं. वामनराव कामत याने त्याचा शोध घेऊन त्याला एका जुनाट विहिरीत टाकले. पुन्हा स्वामींना गणपतीचा दृष्टांत होऊन त्याला विहिरीतून बाहेर काढण्यास त्यानं सांगितलं असे गोडबोले शास्त्रींनी आपल्या शिष्यास म्हटले. परंतु कामताने त्यांना नकार देताना म्हटले की तो गणपती जिथे जातो त्या घराण्याचे निसंतान करतो असे कामताने सांगितल्यावरही हट्टाने स्वामींनी त्याच्या करवी विहिरीतून गणपतीला बाहेर काढले व त्याची रोज आपल्या घरी पूजा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार वामनराव कामतांनी केले. पण असे म्हणतात की त्यांच्या कुटुंबातील माणसं एकामागून एक अशी 5-6 वर्षामध्ये मरण पावली आणि कालांतराने कामातही गेले. मृत्यू हा कोणासाठी थांबणारा नाही. पण त्यामागील कारण मात्र तांडव नृत्य गणपतीच्या उपासनेत शोधलं गेलं. यानंतर या गणपती विषयीच्या अफवा चालूच राहिल्या. कामतानंतर एक सारस्वत ब्राह्मण स्त्रीने या गणपतीची उपासना चालू ठेवली. तिचं पुढे काय झालं याविषयी मात्र माहिती उपलब्ध नाही. तांडव गणपतीविषयी माहिती देताना लना जोशी म्हणतात, कामतांचे घर साताऱ्यास शनिवार पेठेत असून त्यांच्या घराच्या ओसरीवर एका भिंतीच्या कोनाड्यात ती तांडव गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. पुढे ते म्हणतात या मूर्तीविषयी सातारा येथील ज्ञानवृद्ध व सज्जन श्री कृके कोल्हटकर याच विचारतात त्यांनी कामत यांच्या घराचा पत्ता सुद्धा काढला व कळवले की तांडव नृत्य गणेशाची मूर्ती पत्र्यावर कोरलेली नसून पितळेची व 1.5 फूट उंचीची आहे. फुटक्या तळ्याच्या दक्षिणेस माटे मंदिरासमोर कामत यांचे घर होते. कामत यांच्या गुरुभगिनी ताई चिपळणकर यांनी ब्राह्मणाकरवी या मूर्तीची सांप्रत पूजा चालू ठेवली आहे. ही मूर्ती पुण्याहून वाईस, नंतर साताऱ्यास, नंतर चिंचवड, पुन्हा सातारा अशी या मूर्तीची स्थलांतर झाली. बाकी मूर्तीचा लौकिक जो वर आलेला आहे तो बरोबर आहे. यांची त्यांनी ही माहिती कळवली याबद्दल श्री कोल्हटकर यांचा आभारी आहे. एका इतिहास संशोधनाला वाहिलेल्या प्रतिष्ठित नियतकालिकात आलेली ऐतिहासिक व अद्भुतरम्य माहिती पेशवाईतील गाणपत्य संप्रदाय व त्या संप्रदायातील गणपती मूर्ती या विषयावर निश्चितच प्रकाश टाकणार आहे. या माहितीला अधिक अद्भुतरम्य वळण देणारा तपशील माहिती जलावर उपलब्ध आहे. त्यालाही सत्य मानणारे आज आहेत हे यावरून दिसून येतं. अशा तऱ्हेने पेशव्यांचा गणपती हा तंत्र मार्गाशी संबंधित होता हे यावरून सिद्ध होतं. इथे आपण थांबायला हरकत नाही. यापुढे आपण अनंत चतुर्दशी या विषयावर माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.